नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण द्वितीय घटक चाचणी इयत्ता 8वी विषय गणित प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची टिंबटिंब म्हणतात, कोटी म्हणतात। दुसरी, रिकामी जागा 21m वर्ग भागिले 7m बरोबर 3m। तिसरी रिकामी जागा सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत। 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1, खालील समीकरण सोडवा। 2m अधिक 7 बरोबर 9। 7 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर वजा होणार। 9 वजा 7 2। 2 भागिले 2 1। m बरोबर 1। यामध्ये 5 उपप्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी 4 सोडवायचे आहेत। दुसरा, भागाकार करा आणि भागाकार व बाकी लिहा। इथे भागाकार करून दिलेला आहे। भागाकार 5x वजा 3 आलेला आहे, बाकी 0 आलेली आहे। 3, जर छापील किंमत 1700 रुपये, विक्री किंमत 1540 रुपये तर सूट काढा। सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत, उत्तर 160 रुपये। 4, बाजूची आकृती पहा व दिलेले 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा। हे बाकोबा कसोटीने एकरूप आहेत, कारण 2 बाजू एकरूप आहेत। XW ला WY आणि WZ ला WZ सामायिक बाजू आहे दोन्ही त्रिकोणांची। आणि एक कोण एकरूप आहे, XWZ आणि ZWY, म्हणून हे दोन्ही त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत। पुढील प्रश्न 5, इयत्ता 8वी मधील 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सारणी दिली आहे, ती सारणी पूर्ण करा। विद्यार्थी संख्या वारंवारता बेरीज करायची आहे। बेरीज येते 30। त्यानंतर रोपांची संख्या प्राप्तांक xi इंटू वारंवारता म्हणजेच fi करायचा आहे। 4 एके 4, 6 दोन्ही 12, 12 त्रिक 36, 8 चौक 32 यांची बेरीज केली, 84 आली। 2 गुणांसाठी हा प्रश्न होता। प्रश्न क्रमांक 3, कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा। 9 गुण, आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे। 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4/9 आहे, तर मुलाचे वय काढा। उत्तर पहा। समजा मुलाचे वय x वर्ष, दिलेल्या अटीनुसार आईचे वय x अधिक 25। दिलेल्या अटीनुसार आपण समीकरण लिहूया। x अधिक 8 छेद x अधिक 25 अधिक 8 बरोबर 4/9 यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे। 9 कंसात x अधिक 8 बरोबर 4 कंसात x अधिक 33 तिरकस गुणाकार केलेली स्टेप आहे। 9x अधिक 72, 4x अधिक 132, 9x वजा 4x बरोबर 132 वजा 72। इकडे बाजूला 5x बरोबर 60, 5ने भागाकार केला, x बरोबर 12, मुलाचे वय 12 वर्ष। पुढील प्रश्न, खालील समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा। 9m बरोबर 81, m बरोबर 3 किंमत घ्यायची आहे, एकदा 9 आणि त्यानंतर वजा 3। सुरुवातीला m बरोबर 3 किंमत घेतली तर 27 किंमत येते, म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही, म्हणून m बरोबर 3 समीकरणाची उकल नाही। त्यानंतर m बरोबर 9 किंमत घेऊन सोडवायचं आहे। डावी बाजू बरोबर उजवी बाजू येते, 9 गुणिले 9 81 आणि त्यानंतर m बरोबर वजा 3 किंमत घ्यायची आहे। 9 त्रिक 27 वजा चिन्ह द्यायचं, तरीही डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत नाही। LHS इज इक्वल टू RHS समान होत नाही, म्हणून m बरोबर वजा 3 ही समीकरणाची उकल नाही। फक्त समीकरणाची उकल कोणती आहे, m बरोबर 9च आहे, 3 पण नाही आणि वजा 3 पण नाही। पुढील प्रश्न, भागाकार करा, भागाकार व बाकी लिहा। भागाकार इथे करून दिलेला आहे। भागाकार बरोबर y अधिक 6 आणि बाकी 0 येते। पुढील प्रश्न, रफिकने शेकडा 4 रुपये दलाली देऊन दलालामार्फत 15,000 रुपयांची फुले विकली तर दलाली काढा। रफिकला मिळणारी रक्कम काढा। दलाली 4%, 15,000चे 4% म्हणजेच 600 रुपये।
दलाली 600 रुपये मिळाली. रफिकला मिळणारी रक्कम 15,000 वजा 600, उत्तर 14,400 रुपये. अशा प्रकारे आपण संपूर्ण गणित विषयाची 20 गुणांची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहे.